Hello students, now we are going to learn this basket full of moonlight poems meaning in Marathi. मराठीमध्ये अर्थ कळाला शब्दांचा की कविता समजायलाही सोपं होतं, त्याचं पोएटिक अप्रिसिएशन लिहायला सोपं होतं आणि त्याच सोबत तुम्ही आता फिगर ऑफ स्पीच कोणते आहे, त्यांची नावं काय आहे, ती कशी ओळखायचं हे तुम्हाला कळाल्यामुळे तुम्ही पोएटिक अप्रिसिएशन आरामात लिहू शकता आणि त्याचसोबत त्याचं फिगर ऑफ स्पीच वर ओळखून लिहू शकता. आता आपण याचा अर्थ समजून घेऊयात. अर्थ काय आहे? बास्केट फुल ऑफ मूनलाईट, टोपलीभर चंद्रप्रकाश. वरवर बघायला गेलं तर खूप असं वाटतं काय टोपलीभर चंद्रप्रकाश, काय अर्थ आहे, पण याच्या मागे खूप मोठं कारण आहे. त्या मुलाचं तिथे टोपलीभर चंद्रप्रकाश मागण्याचं आणि कवीचं बास्केट फुल ऑफ मूनलाईट हे टायटल देण्यामागचं कारण इथे कवीला खूप मोठी एक समस्या मांडायची आहे की गावाकडच्या लोकांना किती कष्टप्रद आयुष्य जगावं लागतं, शहरात काम करावं लागतं आणि काम करताना त्यांना वाटेमध्ये अनेक अडचणी येतात. त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना त्यांना व्यवस्थित वेळ देता येत नाही आणि वडिलांना मुलाला वेळ देता येत नसल्यामुळे त्या मुलाच्या मनावर होणारा परिणाम तो या कवितेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही कविता रिलेट करत असेल, कुठेतरी त्यांनाही तो अनुभव आला असेल आणि जर तुम्हाला काही तुमच्या आसपास किंवा स्वतःबद्दल काही अनुभव असतील तर मला कमेंट करून प्लीज सांगाल. मला छान वाटेल तुमच्या कमेंट वाचायला. आणि तुम्हाला माहिती का तुमचे कमेंट सुद्धा अनेक लोकांना प्रेरणा देत असतात. तेव्हा कमेंट लिहायला घाबरू नका, बिंदास कमेंट लिहा. ओ मून, ओ मूनचा काय अर्थ? हे चंद्रा, गिव्ह मी मूनलाईट, मला काय दे? प्रकाश दे, चंद्र प्रकाश दे. मूनलाईट म्हणजे चंद्रप्रकाश. बास्केट, बास्केट फुल म्हणजे काय? मला टोपलीभर प्रकाश द्या. खूपच सोपा अर्थ आहे हा. और 2 बास्केट फुल, किंवा मला 2 टोपल्या प्रकाश द्या. छोटासा बाळ येते त्यामुळे त्या भाषेत पण त्या पद्धतीने 1 टोपली दे किंवा 2 टोपल्या दे. का दे? विथ सीड्स ऑफ मूनलाईट. आणि नुसता प्रकाश नको देऊ तर मला त्या प्रकाशाच्या बिया दे. सीड्स म्हणजे सीड म्हणजे बी आणि सीड्स म्हणजे बिया दे. मला त्या प्रकाशाच्या बिया दे, चंद्रप्रकाशाच्या. फ्रॉम द सिटी टू माय विलेज म्हणजे त्या शहराकडून माझ्या गावाकडे. ऑन द साइड्स ऑफ द पाथ म्हणजे रस्त्याच्या कडेनं. आय वॉन्ट टू सो म्हणजे काय? इथे पेरणी या अर्थाने आहे. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट म्हणजे मला छोट्या छोट्या चंद्राच्या प्रकाशाच्या बिया तिथे पेरायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला चंद्रप्रकाश दे. आता तुमच्यासारखी मोठी 10वीची मुलं 15, 16, 17 वर्षांची तुम्हाला हास्यास्पद वाटेल काय चंद्रप्रकाश पेरायचं, पण त्या छोट्या मुलाच्या भूमिकेतनं जर तुम्ही विचार कराल तर त्याला ते चंद्रप्रकाश का पेरावं असं वाटतं हे बघणं इंटरेस्टिंग आहे. पुढे तो काय म्हणतोय? द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. आता काहींना असा प्रश्न पडू शकतो, म्हणजे याचा अर्थच सांगते की संपूर्ण जे गाव आहे गोज टू द सिटी डेली टू वर्क, शहराकडे काम करण्यासाठी जात आहे. संपूर्ण गाव शहराकडे काम करण्यासाठी जात आहे. आता ग्रामॅटिकल आस्पेक्टने मी तुम्हाला सांगते. काहींना प्रश्न पडेल की होल विलेज, अख्खं गाव, गोज, इथे ईएस प्रत्यय का लावलाय? गोला गोज पाहिजे असं येऊ शकतं कोणाच्या तरी मनात. त्यांच्यासाठी सांगते होल विलेज, एका गावाबद्दल बोलले. विलेजेस म्हटलंय का? नाही म्हटलंय, एक गावाबद्दल बोलले म्हणून ते गोज वापरले. कारण जेव्हा पण करता सिंग्युलर असतो तेव्हा क्रियापदाला वर्तमान काळात आहे ना बोललेलं, प्रेझेंट टेन्स मध्ये बोलतोय आपण, त्याच्यामुळे इथे ईएस प्रत्यय लागलेला आहे. बोला. टू द सिटी डेली टू वर्क, रोज कामाला जायचंय सगळ्या गावकऱ्यांना. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. आणि जेव्हा ते कामाला जातात सकाळी उठून आणि रात्री त्यांना जेव्हा परतताना काय होतो? अंधार. डार्क म्हणजे रस्त्यामध्ये वाटेत अंधार येतोय. ऍज माय विलेज इज क्वाइट फार. क्वाइट फार म्हणजे कसं आहे? दूर आहे. माझं गाव शहरापासून दूर आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. माझा रस्ता कसा आहे? रूट म्हणजे काय? हा रस्ता कसा आहे? टफ आहे, खूप अवघड आहे, खाच खळग्यांनी भरलेला आहे. फुल ऑफ स्नेक्स आणि तिथे साप आहेत आणि स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू आहे. तर सापामुळे मृत्यू होऊ शकतो, सर्पदंशामुळे अपघात होऊ शकतात, आजारी पडू शकतात. विंचवामुळे सुद्धा त्याच प्रकारची विषबाधा होणे किंवा
त्रास होणे या गोष्टी होऊ शकतात, पण ते फक्त साप आणि विंचवापुरतं आहे का? त्याच्याही पलीकडे त्या खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे त्यांच्यासाठी वाटेत येणाऱ्या अनेक समस्या आहेत. ते दर्शनासाठी इथे कवीनं स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स हे अति टोकाच्या गोष्टी इथे मांडलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं की ते लोकांना काय प्रकारचा त्रास इथे सहन करावा लागतोय. नीदर बस नॉर कार्ट प्लाइज. कार्ट प्लाइज म्हणजे त्या गाड्या असतात टमटम सारख्या ये जा करतात, तर तशा प्रकारच्या सुद्धा गाड्या नाहीयेत किंवा कुठल्याही प्रकारची बस आमच्या गावाकडून शहराकडे जाणारी नाहीये. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. आता इथे सुद्धा बघा रिटर्नला एस प्रत्यय लावलेला आहे. आय एम अस्लीप. अस्लीप म्हणजे काय? मी झोपलेला असतो. तो म्हणतो मी जेव्हा माझे वडील घरी येतात, रिटर्न म्हणजे काय, ते जेव्हा परततात तेव्हा मी झोपलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. आणि त्यांना ही गोज बॅक म्हणजे ते परत काही जातात अर्ली, भल्या पहाटे ते उठून पुन्हा एकदा कामाला जातात. वाईल आय एम स्लीपिंग. जेव्हा मी झोपलेला असतो तेव्हा ते परत कामाला जातात आणि मी झोपतो तेव्हा ते परत येत आहेत. ओमून म्हणजे खरी समस्या कळलं का तुम्हाला, की त्याच्या वडिलांना त्याला भेटता येत नाहीये. आणि फक्त समस्या, मग त्याने काय म्हटलं असतं कवितेमध्ये, फक्त वडिलांपुरतं बोललं असतं ना तो, की वडील अडचणीत नेतात, वडिलांना त्रास होतो. पण त्याला त्याचसोबत त्याच्या अख्ख्या गावकऱ्यांची सुद्धा काळजी, की तो मुलगा जे फील करतोय त्याचसोबत ते गावातले लोक सुद्धा फील करत असणार आहे, त्यांच्या मुलांना सुद्धा हा त्रास होत असणार आहे. त्या सगळ्या गावकऱ्यांना होणाऱ्या त्रासामुळे त्यांच्या घरच्यांना त्यांना वेळ देता येत नाही. तो म्हणतो ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. आता त्याला चंद्राकडनं प्रकाश हवाय, तर तो कसं म्हणतो की हे चंद्रा तू ना नाही देतेस ना प्रकाश मला, तू मला लोन दे. लोन म्हणजे काय? कर्ज दे. तो म्हणतो या प्रकाशाचं कर्ज मला दे, म्हणजे मी तुला परत देऊन टाकेल. का दे कर्ज? टोपलीवर प्रकाशाचं कर्ज दे. किती किती आर्त हाक असेल त्या मुलाची, त्याची किती कळकळ असेल, की या लोन या शब्दावरनं कळतंय की जेव्हा कधी माणूस कर्ज घेतो, जेव्हा त्याला पैशांची नितांत आवश्यकता असते, तेव्हा तो कोणाकडे तरी हात पसरतो की मला पैसे द्या, मला गरज आहे. तर त्याला सुद्धा इतकी गरज वाटतीये. काय इतकी गरज वाटतीये त्याला? आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. कारण मला हे अंधकाराने भरलेले रस्ते प्रकाशाने उजळून टाकायचे आहेत. सो दॅट का? कारण त्यामुळे काय होणार आहे, माय फादर रिटर्न्स अर्ली. त्याच्यामुळे माझे वडील हे लवकर परतणार आहे. अर्ली म्हणजे ते लवकर घरी येणार आहे. आय टू, ही टू शब्द आहे ना असा, तुम्हाला नुसता TOO नाहीये. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. म्हणजे मला सुद्धा, त्या सुद्धा मध्ये काय येतं माहिती का? मी तुम्हाला सगळ्यांना लाडू वाटलाय आणि मला नाही वाटलाय, तर मी कसं म्हणणार, मला सुद्धा द्या ना एक लाडू. किंवा सगळ्या घरच्यांना आईस्क्रीम मिळालं, तुम्हाला आईस्क्रीम नाही दिलं, तुम्ही काय म्हणाल, आणि तुम्ही खाताय मला सुद्धा द्या ना आईस्क्रीम. तर ते सुद्धा फक्त ते टू नाहीये, ते दाखवते की तुमच्या सारख्या मुलांना ज्यांचे आई बाबा घरात इझिली अवेलेबल आहे, जे तुम्हाला गोष्टी सांगतायत, तुम्हाला वेळ देतायत, तसं मला पण हवंय माझ्या वडिलांचा वेळ. मला सुद्धा त्यांच्याकडनं गोष्टी ऐकायच्या आणि मला सुद्धा तो वेळ घालवायचा आहे. कारण मला काय करायचंय, फेरी टेल्स म्हणजे परीकथा ऐकायच्या. फेरी टेल्सला आपण काय म्हणतो, परीकथा म्हणतो, फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. कारण त्या कथा, त्या फेरी टेल्स आपल्याला जीवनाचं खूप सार सांगतात किंवा आपल्याला खूप मजा येते त्याचे सगळे बोध आणि त्या गोष्टी ऐकून. तर त्याला सुद्धा ती मजा, तो वेळ त्याच्या वडिलांसोबत घालवायचा आहे. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. हे चंद्रा मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मूड. तो पुन्हा म्हणतोय मला त्या बिया चंद्रप्रकाशाच्या पेरायच्या आहेत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ. मला रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्या बिया पेरायच्या आहेत, तेव्हा मला तो टोपलीभर चंद्रप्रकाश दे. ते सुनील शर्मा, ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी. तर सुनील शर्मांचं हे सुंदर कविता डोगरी यामधून त्याने ट्रान्सलेट केलेली आहे. तर ही सुंदर अशी कविता आपल्याला खूप सांगते की जर तुमचे आई वडील तुम्हाला वेळ देत असतील ना, तर त्याची किंमत करा. कारण सोपं नाहीये. अशी खूप मुलं आहेत ज्यांना त्यांचे आई वडील उपलब्ध नाही, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ऐकायला, छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्यायला. त्यामुळे या मुलाची जी व्यथा आहे ती तो चंद्राकडे मागतोय की तू मला प्रकाश दे, जेणेकरून मी माझ्या वडिलांना परत लवकर घरी आणू शकेल आणि तो चंद्रप्रकाश अख्ख्या रस्त्याने पेरून सगळा रस्ता उजळून टाकू शकेल. त्या छोट्याशा मुलाची मागणी नक्कीच मान्य होईल अशी आपण अपेक्षा करूया. पण ही कविता इथेच संपलेली आहे. याचा मराठी अनुवाद तुम्हाला
कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघतेय. आणि तुम्ही कोणत्या भागातनं माझा व्हिडिओ बघितला मला नक्की कळवाल. मला छान वाटतं तुमच्या कमेंट वाचून, म्हणून धन्यवाद.